पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नर नारी बाळे अवघा नारायण, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा। नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, अवघा गोविंद निसंदेह। असावे म्या सदा विषयी विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी। नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, अवघा गोविंद निसंदेह। करोनिया साह्य पूर्वी मनोरथ, करोनिया साह्य पूर्वी मनोरथ, व्हावे कृपावंत तुका म्हणे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतायत, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा। नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा। तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत आणि म्हणतायत की देवा, माझं मन असं कर की माझ्या मनाला नर नारी बाळे हे सगळे नारायण स्वरूप दिसावेत। नर नारी बाळे हे सगळे नारायण स्वरूप दिसावेत। अर्थात तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत की देवा, मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे। नर नारी बाळे हे सगळे माझ्या मनाला नारायण स्वरूप दिसू दे, याचाच अर्थ होतो की तुकोबाराय देवाकडे मागणं मागताय की देवा, मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे। मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे। का बरं? जगत परमात्मा स्वरूप दिसल्यानं काय फायदा होतो? तर जगत परमात्मा स्वरूप दिसलं तर मनुष्य अद्वैतात जातो, आणि मनुष्य अद्वैतात गेला तर आणि तरच त्याला मुक्ती मिळते, अन्यथा नाही। तुम्ही जग जगरूपानं पाहिलं म्हणजे तुम्ही द्वैतात आहात, तुम्हाला मुक्ती मिळत नाही। जग जगरूपानं पाहिलं तुम्ही द्वैतात आहात, तुम्हाला मुक्ती मिळत नाही। पण जग देवरूपानं पाहिलं तर तुम्ही अद्वैतात गेलात आणि मगच तुम्हाला मुक्ती मिळते। आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय देवाला विनंती करतात की देवा, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा। देवा, माझं मन असं कर की माझ्या मनाला नर नारी बाळे हे सगळे नारायण स्वरूप दिसू दे। अर्थात जगत मला परमात्मा स्वरूप दिसू दे, म्हणजे मी अद्वैतात जाईल आणि मुक्त होईल। तुकोबाराय एका दुसऱ्या अभंगातून बोलतायत, कै ऐसे भाग्य लाहता होईन, कै ऐसे भाग्य लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप। कै ऐसे भाग्य लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप। देवा, मला असं भाग्य कधी लाभेल की मी सगळं जगत ब्रह्मस्वरूप पाहिल? हे तुकोबाराय देवाला म्हणतायत। अर्थात तुकोबारायांना जगत ब्रह्मस्वरूप परमात्मा स्वरूप पाहण्याची इच्छा आहे। आणि म्हणून तुकोबाराय देवाकडं कळकळीने विनंती करतात की देवा, मला जगत परमात्मा स्वरूप दाखव, म्हणजे मी अद्वैतात जाईल आणि मुक्त होईल। जोपर्यंत जगत परमात्मा स्वरूप दिसत नाही तोपर्यंत तुम्ही अद्वैतात जात नाही, जोपर्यंत अद्वैत नाही
जोपर्यंत अद्वैत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. आणि म्हणून जगत परमात्मा स्वरूप पहा, हा उपदेश आमच्यासाठी. तुकोबाराय तर केव्हाच मुक्त होते. हा उपदेश आमच्यासाठी. तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पहा. नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. जगत परमात्मा स्वरूप आहे. हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा उतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तुझी. तो भक्ताचा राजा आहे, तो ज्ञानी आहे. कोण? जो जगत परमात्मा स्वरूप पाहतो. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा उतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोच. तो भक्ताचा राजा, तोच ज्ञानी. कोण? जो संपूर्ण जगत वासुदेव श्रीकृष्ण रूप पाहतो. हे समस्त ही श्री वासुदेव, जगत परमात्मा स्वरूप आहे. धरी लिसोंगे एनी अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जगातली डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हरिये पांडुरंग आहे. का बीजेची झाले तरु अथवा भांगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. संपूर्ण झाड हे एका बीजाचा विस्तार असतं. तसं संपूर्ण विश्व, संपूर्ण जगत हे एका देवाचा विस्तार असतो. हे समस्त ही श्री वासुदेव, आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून तर किड्या मुंगीपर्यंत एक परमात्माच खच्चून भरलाय. आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, परी कैचे कर्म तया आले जे मीची नाही म्हणती. या विश्वात आतून बाहेरून एक पांडुरंगच खच्चून भरलाय. सर्वत्र देवच नटलाय. इथं देवाशिवाय दुसरं नाहीच काही. इथं सर्वत्र देवच नटलाय. आणि म्हणून महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रामा मंगळ. जगत विष्णुमय आहे. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जगत विष्णुमय आहे. जगात एक विष्णू परमात्माच नटलाय, म्हणून कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका. कोणाचाही मत्सर केला, द्वेष केला तर तो विष्णूचा, पांडुरंगाचाच मत्सर आहे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. शरीरातल्या कोणत्याही अवयवानं घेतलेला सुख दुःखाचा भोग हा जीवनच घेतलेला सुख दुःखाचा भोग असतो. तसे जगातील कोणत्याही माणसाला तुम्ही त्रास दिला, हाणलं, मारलं, तर तुम्ही पांडुरंगाला त्रास दिला, पांडुरंगालाच हाणलं मारलं. तुम्ही भ्रष्टाचार केला, कोणाकडून लबाडीने पैसे घेतले, तुम्ही पांडुरंगाकडूनच लबाडीने पैसे घेतले. तुम्ही कुणाचं वाईट केलं, याचा अर्थ पांडुरंगाचंच वाईट केलं. तुम्ही कोणाचं चांगलं केलं, याचा अर्थ पांडुरंगाचंच चांगलं केलं. का तर जगात एक पांडुरंगच नटलाय. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. शरीरातल्या कोणत्याही अवयवानं घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग आहे. तसं जगातल्या कोणत्याही माणसाला त्रास दिला तर तो पांडुरंगालाच त्रास दिला. का तर जगात एकटा पांडुरंगच नटलाय. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की पाओ शीतळता लाहे ते डोळ्याची लागी होय, तसे परसुखे जाय सुखावतो. पायाखाली बर्फाचा खडा आला, पायाला गार लागलं, पाय आनंदी झाले, सोबत डोळेही आनंदी झाले. जगात कोणाच्या घरात सुख आलं, महात्मा त्या सुखानं सुखी होतो. का तर जगत विष्णुमय पाहतो. पायी काठा नेठे व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला जने. पायात काटा मोडा, कळ पायाला लागली, सोबत व्यथा जीवालाही झाली. पायाखाली बर्फाचा खडा, पायाला आनंद, सोबत डोळ्यालाही आनंद. पायात काटा मोडा,
पायाला दुःख सोबत जीवालाही दुःख. अर्थात शरीरातील कोणत्याही अवयवानं घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. तसं जगातील कोणत्याही माणसाला त्रास दिला तर तुम्ही पांडुरंगाला त्रास दिला. जगातील कोणत्या माणसाचं वाईट केलं तुम्ही पांडुरंगाचं वाईट केलं. जगातील कोणत्या माणसाचं तुम्ही चांगलं केलं पांडुरंगाचंच चांगलं केलं. आता जगात एक पांडुरंगच नटलाय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्राम अमंगळ. आणि म्हणून शहाणे व्हा. तुम्ही भ्रष्टाचार करता, लांडीला बळी करता, कोणाकडून पैसे काढता. तुम्ही पांडुरंगाकडूनच पैसे काढले, पांडुरंगालाच फसवलं, मग पांडुरंगाची कृपा कशी होईल. जगत विष्णुमय पहा. कोणाचं वाईट केलं पांडुरंगाचं वाईट केलं, कोणाचं चांगलं केलं पांडुरंगाचं चांगलं केलं. का तर जगत पांडुरंगानंच खचून भरलं आहे. जगात एक पांडुरंगच नटलाय. धरियेली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. धरियेली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जगत परमात्मा स्वरूप पहा. जगत परमात्मा स्वरूप पाहणं हे अद्वैत आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही अद्वैतात जाल तेव्हाच तुम्हाला देव भेटतो, अन्यथा नाही. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरापुढे दर्शनाला उभे आहेत. तुमची ही भावना असावी की विटेवर उभा असलेला विठ्ठलही विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच. तरच तुमच्यावर विठ्ठलाची कृपा होईल, अन्यथा नाही. विटेवरचा विठ्ठल वेगळा आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसं वेगळी असं समजून तुमचं भजन असेल, असं समजून तुमचं भजन असेल तर हजारो वाऱ्या करा, विठ्ठलाचं नकही पाहायला मिळणार नाही. विटेवरचा विठ्ठलही विठ्ठल, रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून जर भजन असेल तरच विठ्ठल तुम्हाला भेटतो, तुमच्यावर कृपा करतो. आणि ही अव्यभिचारी भक्ती असते, ही अद्वैतातली भक्ती असते. देव जगातून वेगळा सरकूच नका. जग हाच देव. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. साधन आहे निश्चित जाण माझा. निश्चित रूपाने हाच माझा भक्तियोग आहे. का कोणता तर जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याला नमन करा. ही माझी खरी भक्ती आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे. देव आणि जग याचे दोन तुकडे करू नका. जग हाच देव. जगातून देवाला वेगळं बाजूला सरकूच, जगातून देवाला वेगळं बाजूला सरकूच नका. धनवाराय लिहित आहेत तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते अवघाची मी. नीट ऐका बाबी. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते अवघाची मी. जगातून देवाला वेगळं सरकूच नका. जग हाच देव. जग आणि देव यांचे दोन तुकडे केले हे द्वैत आहे. देव कायमचा दुरावला. जग आणि देव यांचे दोन तुकडे करू नका. जग आणि देव यांचे दोन तुकडे करू नका. जग हाच देव. जग हाच देव हे अद्वैत आहे आणि अद्वैतानं देव भेटतो. आणि म्हणून तुकोबाराय देवाकडे विनंती करतात की देवा माझं मन असं कर की नर नारी बाळे हे सगळे मला नारायण स्वरूप दिसू दे. अर्थात जगत मला परमात्मा स्वरूप दिसू दे. अशी कळकळीची विनंती पांडुरंगाकडे करतायत. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. देवा माझं दुजं खंडन कर. दुजं गेलं की उरला तो अवघा हरी. मला जगत परमात्मा स्वरूप दिसेल. मी तू पण राहू दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. जगत परमात्मा स्वरूप पहा. भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात की ऐसे देखो नि किरीटी भिदू सुसी हनपेटी, ऐसे देखो नि किरीटी भिदू सुसी हनपोटी, तरी जन्माच्या कोटी न लहासी निघो. अर्जुना माणसं वेगवेगळी आहेत.
माणसं वेगळी आहेत, चेहरे वेगळे आहेत, कपडे वेगळे आहेत, एकमेकापासून वेगळे दिसत आहेत, असा भेद करू नकोस. ऐसे देखो नि किरीटी भेदू सुसिहन पोटी तरी जन्माच्या कोटी न लहासी निघो. प्राणी मात्रात माणसात भेदभाव केलास तो कोट्यावधी जन्मात तुला जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर निघता यायचं नाही. माणसा माणसात भेद करू नको, देवात माणसात भेद करू नको. माणसा माणसातही भेद करू नको, देवात माणसातही भेद करू नको. माणसं हाच देव, जगत हाच देव. तात्पर्य देव आणि जगाचे दोन तुकडे करूच नका, करूच नका. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उकिते अवघाच मी, अवघाच मी. जगातून देव बाजूला सरकूच नका. जग हाच देव. जग आणि देव यांचे दोन तुकडे केले की देव दुरावला. जग हाच देव आणि जग हाच देव असं पाहणं हे अद्वैत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही अद्वैतात जात नाही तोपर्यंत तुम्हाला मुक्ती लाभत नाही, देव पण लाभत नाही, संत पण लाभत नाही. आणि म्हणून तुकोबारा देवाकडे विनंती करतायत की देवा माझं मन असं कर की माझ्या मनाला नर नारी बाळे हे सगळे नारायण स्वरूप दिसू दे. अर्थात संपूर्ण जगत मला परमात्मा स्वरूप दिसू दे. संपूर्ण जगत परमात्मा स्वरूप दिसणं हे अद्वैत आहे. जग जगरूपानं दिसणं हे द्वैत आहे. हे द्वैत तुम्हाला संसारात बांधतं. पण जगत परमात्मा स्वरूप दिसणं हे अद्वैत आहे आणि अद्वैत तुम्हाला देव बनवतं, मुक्ती देतं. आणि म्हणून तुकोबाराची विनंती की देवा मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. हे अद्वैत आहे आणि जेव्हा मी अद्वैतात उभा राहील तेव्हाच मला मुक्ती मिळेल, मी देव बनेल, मी संत बनेल. आणि म्हणून तुकोबाराची देवाकडे विनंती की देवा माझं मन असं कर की नर नारी बाळे हे सगळे मला नारायण स्वरूप दिसू दे. आणि म्हणून तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. नर नारी बाळे हे सगळे मला नारायण स्वरूप दिसू दे. अर्थात जगत मला परमात्मा स्वरूप दिसू दे. आता जगत परमात्मा स्वरूप दिसू नये तुकोबाराची तर विनंती देवाला की जगत मला परमात्मा स्वरूप दिसू दे, पण जगत परमात्मा स्वरूप दिसू नये यासाठी काही शत्रू आडवे येतात. आणि ते शत्रू आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप पाहायचंय, पण तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसू नये यासाठी कुणीतरी आडवं येतं, काही शत्रू आडवे येतात. आणि ते शत्रू आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. हे शत्रू माझ्या जीवनात येऊ देऊ नकोस हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की नयो काम, क्रोध, द्वेष, निंदा, द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह. नयो काम, क्रोध, द्वेष, निंदा, द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह. देवा माझ्या मनाला नर नारी बाळे सगळे नारायण स्वरूप दिसू दे. अर्थात जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. परंतु जगत परमात्मा स्वरूप दिसू नये यासाठी कुणीतरी आडवं येतं. तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप बघायचे, पण तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसू नये यासाठी कोणतरी आडवं येतं. आणि ते आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. हे काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व हे वैरी तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसू देत नाहीत. अर्थात तुम्हाला अद्वैतात जाऊ देत नाहीत. मग हे काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व हे तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसू देत नाहीत, तुम्हाला अद्वैतात जाऊ देत नाहीत.
तुम्हाला पुन्हा पुन्हा संसार बंधनात बांधतात, याचा अर्थार्थी संबंध काय? तर एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. शब्द हा कानाचा विषय, गंध हा नाकाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. शब्द कानाचा विषय, गंध नाकाचा विषय, रूप डोळ्याचा विषय, चव जिभेचा विषय, स्पर्श त्वचेचा विषय. यापैकी जस्ट उदाहरण म्हणून आपण कान हा ज्ञानेंद्रिय घेऊ. आणि कानाचा विषय शब्द. तर कानाचा विषय शब्द आम्हाला कशा प्रकारे संसार बंधनात बांधतो, आम्हाला अद्वैतात का जाऊ देत नाही आणि आम्हाला देव कसा दुरावतो. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. ज्ञानवारा लिहित आहेत, देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेत द्वेष उपजती श्रवणाद्वारे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेत द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला स्तुती आवडते, कानाला निंदा आवडत नाही. आता उदाहरणार्थ तुमची कोणी स्तुती केली, तोंड भरून स्तुती केली, तुम्हाला गोड बोललं, तारीफ केली, तुमची स्तुती केली. ज्याने कोणी तुमची स्तुती केली, तात्काळ त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात रागद्वेष, त्यातला राग म्हणजे भांडणातला राग नाही, राग म्हणजे प्रेम, प्रीती. तुमच्या मनात राग, प्रीती, प्रेम निर्माण होतं. तुमची कोणी तोंड भरून स्तुती केली, ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल मनात राग अर्थात प्रीती, प्रेम. या प्रीती प्रेमातून, या रागातून तुम्ही त्या व्यक्तीबरोबर सद्वर्तन करता. सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. त्याने स्तुती केली, तुम्ही त्याला हॉटेलमध्ये नेता, चहा पाजता, गोडगोड बोलता, प्रसंगी भावीजीवनात त्याच्या कामी येता. तुमची स्तुती केली, स्तुतीतून राग अर्थात प्रीती, प्रेम, त्यातून स्तुती करणाऱ्याबद्दल, स्तुती करणाऱ्या व्यक्तीबरोबर तुम्ही सद्वर्तन करता. सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो आणि पुण्य संसार बंधनात बांधतं. आता तुमची कोणी निंदा केली आहे, तुम्हाला घाण बोलले, शिवाय दिल्यात, तुमची निंदा केली आहे. आत अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. हा अहंकार आतून ढुसणी मारतो, बुकी मारतो, म्हणतो बघ त्याने तुझी निंदा केली. हा अहंकार, हा निंदापर शब्द तुमच्या कानाला भोगायला होतो. तुमचे कान निंदा हा शब्द भोगतात आणि ज्यांनी निंदा केली तात्काळ त्या निंदा करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धिभ्रष्ट होते आणि बुद्धिभ्रष्ट झाले की तुमच्यात त्या माणसात द्वंद्व अर्थात भांडण लागतं, शिवीगाळ, हाणामारीन, त्यातून पापाचा जन्म होतो. आणि पाप आणि पुण्य म्हणलं की ते संसार बंधनात बांधतंच. पाप आणि पुण्य तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. अगा कर्मे जिवरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहा एका. ज्ञानोबा आहे, तुमच्या जीवनात थोडंही पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरण धरावं लागतात. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. थोडंही पाप पुण्य जीवनात शिल्लक आहे, ते भोगूनच पार पाडावं लागतं. त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. ज्ञानोबा साक्ष देत आहेत, आगाह कर्मे जे वरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहा एका. तुमच्या जीवनात कर्म शिल्लक आहेत म्हणजे पाप पुण्य शिल्लक आहे. कर्माचं फळ पाप पुण्य असतं. आगा कर्मे जे वरावे म्हणजेच पाप पुण्य वरावं. पाप पुण्य शिल्लक आहे, ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. 84 लाख शिवनीमध्ये अडकावं लागतं. मग मला सांगा, इथं तुम्हाला कुणी संसारात बांधलं? पुण्यपाप. पुण्यपाप कोणामुळं?
रागद्वेष. रागद्वेष कोणामुळं? ज्ञानेंद्रियाचा विषयभोग. ज्ञानेंद्रियाचा विषयभोग कशामुळं? अहंकारामुळं. आणि मग अहंकारामुळं ज्ञानेंद्रियाचा विषयभोग, त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. मग इथं प्रामुख्यानं तुम्हाला संसारात बांधतंय कोण? तर द्वेष आणि अहंकार. संसारात कोण बांधतंय? द्वेष आणि अहंकार. अहंकारानेही तुम्हाला विषय भोगायला लावला, निंदापर, ढुसणी हाणली, बाग तुझी निंदा केली. आणि अहंकाराने निंदापर शब्द तुमच्या कानाला भोगायला लावलाय आणि तुम्ही निंदापर शब्द भोगला, निंदापर शब्द भोगला की ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष. आणि मग द्वेषातून पुढचं प्रकरण उभं राहतं. द्वेषातून क्रोध, सारासार विचार नाहीसा, बुद्धिभ्रष्ट, द्वंद्व, हाणामारी, शिवीगाळ, त्यातून पापाचा जन्म. पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. मग प्रामुख्यानं हा अहंकार, हा द्वेष, द्वेष म्हणजे रागद्वेष, हा अहंकार आणि रागद्वेष हेच प्रामुख्यानं तुम्हाला संसार बंधनात बांधतात. आणि संसार बंधनात बांधतात म्हणजे तुम्हाला ते अद्वैतात जाऊ देत नाहीत. का? तर तुम्ही कान या ज्ञानेंद्रियाचा स्तुती आणि निंदा शब्द भोगलाय. अहंकाराने तुम्हाला कानाचा विषय भोगायला लावला, त्यातून रागद्वेष, रागातून पुण्य, द्वेषातून पाप, पुण्यपाप, यातून संसार बंधन. मग जीवनात थोडे पुण्य पाप येतं ते भोगावंच लागतं. ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्याच दिवशी श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्त करतो. आणि म्हणून परमार्थाची खरीखुरी व्याख्या ठरते की जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित करा. नाथ महाराज लिहित आहेत की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाहिजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. नाथ महाराज म्हणतात तुमच्या जीवनात गडगंज पुण्य आणि उगाच थोडं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाता. तुमच्या जीवनात गडगंज पाप आहे आणि उगाच थोडं पुण्य, तुम्ही नरकाला जाता. तुमच्या जीवनात पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य होता. तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त होता. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाहिजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. जीवनात खूप पुण्य स्वर्गाला जाल, खूप पाप आहे नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. जीवनात पाप पुण्य शिल्लक राहू देऊ नका. श्रीगुरु स्वतःहून शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि तुम्हाला अद्वैतात नेऊन उभा करतो आणि मुक्त करतो. हनुमंत तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्यांगा. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनात माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो आणि भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पाप असं पुण्य असं भोगून पार पाडावं लागतं. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदी लागो पाप पुण्यांगा. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? तर पाप जसा मळे तसं पुण्य मळे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला. भोग दोन्हीचा द्यायचा आणि भोगून झालं की मृत्यू लोकात येऊन पडायचं, किडामुंगी व्हायचं. म्हणून जीवन पाप पुण्यरहित बनवा. जीवन पाप पुण्यरहित बनवा. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. दरबारा लिहित आहेत ऐसी कर्मसाम्य दशा होय ते विरेशा, मग श्रीगुरु आपेसा भेटेची का. कर्मसाम्य दशा म्हणजे जीवनात पुण्य नाही पाप नाही. मग ऐसी कर्मसाम्य दशा होय ते विरेशा, मग श्रीगुरु आपेसा भेटेची का. श्रीगुरु आपाप तुम्हाला शोधत येतो. कधी जीवनात पापही नाही पुण्य नाही. तो अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं तुम्हाला श्रवण करतो
तुम्हाला द्वैतातून अद्वैतात नेतो, अर्थात तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो, द्वैतातून अद्वैतात नेतो, आणि जेव्हा तुम्ही अद्वैतात जाता त्या दिवशी तुम्ही मुक्त होता, आणि तुम्ही अद्वैतात गेले की तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसू लागतं, आणि हीच मुक्ती असते. मग तुमचं जीवन पाप पुण्यरहित झालंय, श्रीगुरु शोधत आलाय, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण केलंय, श्रीगुरूंनी तुम्हाला आत्मज्ञान दिलंय, आत्मज्ञान झालं की तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसू लागतं, आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं हेच अद्वैतात जाणं आहे, आणि अद्वैतात गेले की तुम्ही मुक्त होता, देव होता, संत होता. परंतु तुम्ही अद्वैतात जाऊ नये, मुक्त होऊ नये, यासाठी काही शत्रू तुम्हाला आडवे येतात, आणि ते शत्रू आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. तर देवा हे शत्रू माझ्या जीवनात येऊ देऊ नको, कारण काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व हे जर माझ्या जीवनात आले तर या काम, क्रोधामुळं, द्वेषामुळे, निंदेमुळे, द्वंद्वामुळे माझ्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होईल ज्ञानेंद्रियाचे विषय बघून, आणि पाप पुण्याची निर्मिती झाली की हे पाप पुण्य मला संसारात बांधेल, मी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकेल, अद्वैतात जाणार नाही, उलट जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकेल. आणि मग तुकोबाराची विनंती की देवा मला अद्वैतात जायचं आहे, मला जगत परमात्मा स्वरूप पाहायचं आहे, पण मी जगत परमात्मा स्वरूप पाहण्यासाठी पुढं चाललो आहे, पण मी जगत परमात्मा स्वरूप पाहू नये यासाठी काही शत्रू आडवे येत आहेत. ते आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व, हे माझ्या जीवनात येऊ देऊ नकोस. आणि म्हणून जीवन जगताना ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागा. तुमची कोणी स्तुती केली, मी बोललो की कान, नाक, डोळा, जीभ, त्वचा हे ज्ञानेंद्रिय आहेत, शब्द हा कानाचा विषय. तुमची कोणी स्तुती केली तर स्तुतीने आनंद नका, निंदा केल्यानं दुःख होणार नाही. तुम्ही स्तुतीने आनंदी झाले तर निंदेने दुःख होईल, आणि कुणी निंदा केली, तुम्हाला दुःख झालं की निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून द्वंद्व, मारामारी, भांडण, आणि त्यातून पाप, पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन. मग स्तुतीने आनंद नका, निंदेने दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला, निंदेने नक्कीच दुःख होईल, आणि संसार बंधनात अडकाल. सुंदर रूप पाहिल्याने आनंद नका, घाणेरड्या रूपानं दुःख होणार नाही. सुंदर रूपानं आनंदाला तर घाणेरड्या रूपानं दुःख होईलच. सुगंधानं आनंद नका, दुर्गंधानं दुःख होणार नाही. सुगंधानं आनंद झाला, दुर्गंधानं दुःख होईलच. गोड रस खाल्ला, आनंद नका, कडू कारल्यानं दुःख होणार नाही. गोड रसानं आनंद झाला, कडू रसानं दुःख होईलच. मृदू स्पर्शाने आनंद नका, कठीण स्पर्शाने दुःख होणार नाही. मृदू स्पर्शाने आनंद झाला, कठीण स्पर्शाने दुःख होईल. हे ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा, कारण ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातूनच रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, आणि पुण्यपापातून संसार बंधन आहे. आणि जोपर्यंत जीवनात पुण्यपाप शिल्लक येतो पण श्रीगुरु येत नाही, तुम्ही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला. अहंकार तुम्हाला ज्ञानेंद्रियाचा विषय भोगायला होतो, कान वगैरे याचा अहंकार ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला होतो. त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, आणि पुण्यपाप जर शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. मग श्रीगुरु कशाला येईल, तुम्हाला कसं मुक्त करील? का तर पाप पुण्य शिल्लक आहे ना, पुढे पुढे जन्म धरायचा आहे तुम्हाला, ते पाप पुण्य भोगायचे. मग जीवन असं जगा की ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, मग तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होणार नाही. आणि म्हणून पाप पुण्य आपल्या अंगाला लागू देऊ नका. म्हणूनच तुकोबारा म्हणतात की मी पाप तर माझ्या अंगाला लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिले नका. तर पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की मृत्यू लोकात येऊन किडामुंगी पडावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. मग तुम्ही म्हणा आम्ही पुण्य करूच नाही का, तर टोपल्यानं करा, पोत्यानं करा, टणानं करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. पदरी बांधून ठेवू नका. पदरी बांधलं तर ते सगळं तुम्हाला स्वर्गाला नेईल. त्याचा भोग द्यावा लागेल, भोगले पुन्हा मृत्यू लोकात यावं लागेल, किडामुंगी बनावं लागेल. म्हणून आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. ते कर्म आणि त्या कर्माचं पुण्य भगवंताला जातं, ते तुम्हाला संसार बंधनात बांधत नाही. आपलं कर्म देवाला अर्पण करा, ते देवाच्या बँकेत डिपॉझिट होतं, देवरूपी बँकेत डिपॉझिट होतं. ते पुण्य तुम्हाला मुक्ती मिळून देईल. ते देवाला अर्पण करा, कर्म देवाची पूजा म्हणून करा. पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य देवाला अर्पण करा.
ते पुण्य देवाच्या बँकेत सेफ राहील, ते तुम्हाला मुक्ती मिळवून देईल. ते पुण्य संसारात बांधायचं नाही. म्हणून जीवन पाप पुण्यरहित कसं होईल या दिशेने वाटचाल करा. पण परमार्थाची खरीखुरी व्याख्याच ठरते की जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. आणि मग तुकोबा प्रमाण देतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्यांगा. मी अग्निरूप झालो अर्थात मुक्त झालो. कशाने? मी माझ्या अंगाला पाप आणि पुण्य दोन्ही लागू दिलं नाही. पाप जसा मळे तसं पुण्य मळे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाले की मृत्यू लोकात येऊन किडामुंगी बनावं लागतं. अंगाला पापही लावून घेऊ नका, पुण्य लावून घेऊ नका. पाप करूच नका, केलेलं पुण्य देवाला अर्पण करा. जीवन पाप पुण्यरहित होईल. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी श्रीगुरु शोधत येईल आणि ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करेल आणि तुम्हाला आत्मज्ञान देईल. तुम्हाला अद्वैतात नेऊन उभं करेल. अद्वैतात जाणं ही मुक्ती आहे, देवपण आहे, संतपण आहे. आणि म्हणून तुकोबा विनंती करतायत की देवा मला नर नारी बाळे हे सगळे नारायण स्वरूप दिसू दे. अर्थात मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. अर्थात मला अद्वैतात जाऊ दे. पण अद्वैतात जाण्यासाठी मी अद्वैतात चाललोय, पण अद्वैतात जात असताना काही शत्रू माझी वाटमारी करतायत. मी अद्वैतात चाललोय पण जात असताना काही शत्रू मला आडवे येतात, ते जाऊ देत नाहीत अद्वैतात. ते शत्रू कोणते? तर काम, क्रोध, द्वेष, निंदा, वैरी. हे माझ्या जीवनात येऊ देऊ नको. का? तर हे काम, क्रोध, द्वेष, निंदा, द्वंद्व हे वैरी जर माझ्या जीवनात आले तर यांच्यामुळे मी ज्ञानिंद्याचे विषय भोगेल आणि माझ्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होईल. आणि पाप पुण्याची निर्मिती झाली की मला संसार बंधनात अडकावं लागेल. अगाकर्मे जीवरावे. पाप पुण्य शिल्लक आहे. श्रीगुरु येणार नाही, मला मुक्त करणार नाही, अद्वैतात नेऊन ठेवणार नाही. का? तर पाप पुण्य भोगायचं ना, पुन्हा जन्म धरायचा. मग श्रीगुरु कसा येईल मुक्त करायला? आणि मग देवा काम, क्रोध, द्वेष, निंदा, द्वंद्व हे जर माझ्या जीवनात आले नाही तर मी ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणार नाही. ज्ञानेंद्रियाचे विषय नाही भोगले तर माझ्या जीवनात रागद्वेष नाही. रागद्वेष नाही तर पुण्यपाप नाही. पुण्यपाप नाही तर श्रीगुरु शोधत येईल. मला ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करेल, आत्मज्ञान देईल, अद्वैतात नेऊन ठेवील. मी मुक्त होईल, देव होईल, संत होईल. आणि म्हणून तुकोबा दुसऱ्या चरणात विनंती करतायत की न येवो काम, क्रोध, द्वेष, निंदा, द्वंद्व, अवघा गोविंद निस्संदेह. आणि मग माझ्या जीवनात काम नाही, क्रोध नाही, द्वेष नाही, निंदा नाही, द्वंद्व नाही हे आले नाही तर मी ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणार नाही. मग जीवनात पाप नाही, पुण्य नाही. श्रीगुरु आलाय, मला ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून आत्मज्ञान दिले, अद्वैतात नेऊन ठेवले, मुक्त केले, देव बनवले, संत बनवले. आणि मग मी अद्वैतात गेल्यामुळं काय होईल तर अवघा गोविंद निस्संदेह. अवघा गोविंद निस्संदेह. मला सर्वत्र गोविंदच दिसू लागेल. जगत परमात्मा स्वरूप दिसू लागेल. याला तुकोबा दुसऱ्या चरणात म्हणतायत अवघा गोविंद निस्संदेह. आणि म्हणून जगत परमात्मा स्वरूप पाहिल्याशिवाय तुम्ही अद्वैतात जात नाही किंवा अद्वैतात गेले तेव्हाच तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पाहता आणि मुक्त होता. पण अद्वैतात जाऊ नये यासाठी हा द्वेष नावाचा वैरी आणि अहंकार नावाचा वैरी प्रामुख्यानं तुम्हाला आडवा येतो. रागद्वेष, या रागद्वेषापैकी द्वेष हा जास्त मोठा वैरी आहे. द्वेष तुम्हाला प्रामुख्यानं अद्वैतात जाऊ देत नाही. हा द्वेष सर्वात घातक आहे. आणि म्हणून द्वेष घालवण्यासाठी ज्ञानोबराय अर्जुनाला एक युक्ती सांगतात. अर्थात भगवान श्रीकृष्णच अर्जुनाला एक युक्ती सांगतात की द्वेष माणसाला अद्वैतात जाऊ देत नाही आणि संसार बंधनात बांधतो. तर हा द्वेष आपल्या जीवनातून निघून जावा यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अर्थात ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत अर्जुनाला एक युक्ती सांगतात आणि ज्ञानोबा लिहित आहेत. माऊली म्हणतात की एक एक शिकू काही परी सेवके आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेवा करी. तेथ जाऊन या भूत द्वेषू सर्वत्र नम वै नम मीची एकू मग आश्रव अत्यंतिकू लहासी तू माझा. तैसे सर्वत्र माते भसता सर्व मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी.
या 3 ओव्यातून संसार कसा जिंकावा हे ज्ञानोबा सांगतात. ज्ञानोबा म्हणतात की हे एक एक शिकवू काही, परी सेवकी आपल्या ठाई, उरोनी एर सर्वही मी सेव करी. भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. आणि जगाला देव समजून शरण जा. तू जगाला देव समजून शरण गेला तर फायदा काय होईल? तुझा द्वेष गळून पडेल. तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. अर्जुना, जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. आणि जगाला देव समजून शरण जा. त्याचा फायदा काय होईल? तर तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. मग तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळाला की तुला सर्वत्र परमात्म दर्शन घडेल. तुला सर्वत्र परमात्म दर्शन घडलं तर हाच भगवंताचा खरा साक्षात्कार असतो. आणि भगवंताचा साक्षात्कार झाला, भगवंताचा साक्षात्कार झाला की तुझा अहंकार जाईल. आणि अहंकार गेला की द्वैत जाईल. तू अद्वैतात उभा होशील आणि मुक्त होशील. हनुमान ज्ञानोबा लिहित आहेत की माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. उभे नीट आहे का? माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. आपल्याकडे साक्षात्कार या शब्दाची थोडी तुमची आमची वेगळी कल्पना आहे की साक्षात्कार म्हणजे विटेवर पांडुरंग उभा आहे, त्याने वीट सोडावी आणि आमच्यासमोर चतुर्भुज रूपात येऊन उभं राहावं म्हणजे आम्हाला पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. मान्य ना, हा तर साक्षात्काराचा एक प्रकार आहेच आहे. परंतु ज्ञानोबारायाचे लेखी, भगवान श्रीकृष्णाचे लेखी खरा साक्षात्कार थोडासा वेगळा आहे. जगत परमात्मा स्वरूप दिसणं हाच खरा साक्षात्कार आहे. आणि मग ज्ञानोबा इथं लिहित आहेत की माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. इथं भगवंत अर्जुनाला बजावतात की अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. तुला द्वेष घालायचा ना, जो द्वेष भगवत प्राप्तीला आडवा येतोय, हे रागद्वेष, तो द्वेष कसा घालवा? अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. आणि या सगळ्या जगाला देव समजून शरण जा. तू या जगाला देव समजून शरण गेला की तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळाला की तुला सर्वत्र परमात्म दर्शन घडेल. आणि सर्वत्र परमात्म दर्शन घडणं, सर्वत्र परमात्म दर्शन घडणं हा साक्षात्कार असतो. आणि मग तुला साक्षात्कार झाला की तुझा अहंकार जाईल. अहंकार गेला की तुझा द्वैत जाईल. तू अद्वैतात उभा राहशील आणि मुक्त होशील. माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. भगवंताचा साक्षात्कार झाला की अहंकार जातो, अहंकार गेला की द्वैत जातं. तुम्ही अद्वैतात उभे राहता, मुक्त होता. समीकरण नीट आहे का? जगत परमात्मा स्वरूप पाहणं हाच भगवंताचा साक्षात्कार. आणि भगवंताचा साक्षात्कार झाला की अहंकार जातो, अहंकार गेला की द्वैत जातं. तुम्ही अद्वैतात उभे राहता. माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून जे रागद्वेष निर्माण होतात त्यातला द्वेष हा जास्त बलवान आहे. आणि हा द्वेष तुम्हाला प्रामुख्यानं संसारात बांधतो. तर हा द्वेष घालवण्यासाठी ज्ञानोबराय अर्जुनाला युक्ती सांगतायत. मी 3 वेळेस सांगितली, पुन्हा एकदा रिपीट करतो, महत्त्वाचा विषय. ज्ञानोबराय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. या जगाला देव समजून शरण जा. तू जगाला देव समजून शरण गेला की तुझा द्वेष गळून पडेल. तुझा द्वेष गळाला की तुला सर्वत्र परमात्मा दर्शन घडेल. जगत परमात्मा स्वरूप दिसेल. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं हाच खरा साक्षात्कार. मग तुला हा साक्षात्कार झाला की तुझा अहंकार जाईल. अहंकार गेला की तुझा द्वैत जाईल. द्वैत गेला तू अद्वैतात उभा राहशील. तू देव असेल, तू मुक्त होशील. आणि मग ज्ञानोबा लिहितात की माझी हे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय.
मग इथं दोन प्रकारे तुम्ही अद्वैतात जाऊन उभे राहिले. कसं? ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग, त्यातून रागद्वेषाचा त्याग, त्यातून पुण्यपापाचा त्याग. पुण्यपाप जीवनात नाही तर श्रीगुरु शोधत येईल, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करेल, आत्मज्ञान देईल, अद्वैतात नेऊन उभा करेल, मुक्त करेल. तुम्ही अद्वैतात गेले. आणि दुसरं, जगाचे दोन भाग कर, त्यातला एक तू हो, एक देव समज. जगाला देव समजून शरण जा. तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष घडेल. द्वेष गळाला तुला सर्वत्र परमात्मा दर्शन घडेल. सर्वत्र परमात्मा दर्शन घडणं हाच साक्षात्कार आहे भगवंताचा. भगवंताचा साक्षात्कार झाला, अहंकार जाईल. अहंकार गेला, द्वैत जाईल. द्वैत गेलं, अद्वैतात जाशील. आणि मनुष्य अद्वैतात गेला की त्याला सर्वत्र परमात्मा दर्शन घडतं आणि तो मुक्त होतो. आणि म्हणून तुकोबाराची देवाला विनंती की नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. देवा माझं मन असं कर की माझ्या मनाला नर नारी बाळे हे सगळे नारायण स्वरूप दिसू दे. अर्थात मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसण्यासाठी तुम्हाला अद्वैतात जावं लागतं, तरच जगत परमात्मा स्वरूप दिसतं. जोपर्यंत तुम्ही द्वैतात बद्ध आहात तुम्हाला जगत जगरूपान दिसतं. तुम्ही द्वैतात बद्ध आहात, जगत जगरूपान दिसतं. तुम्ही अद्वैतात गेले, जग देवरूपान दिसतं. तुम्हाला सर्वत्र परमात्मा दर्शन घडतं. आणि अद्वैतात कसं जायचं, दोन युक्त्या आपण वर पाहिल्या. आणि म्हणून प्रामुख्याने विषयाचा त्याग करा. मुख्य आधी विषय त्याग. ज्ञानेंद्रियाचे विषय बघू नका. ज्ञानोबा लिहितात की विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे. विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे मावती. विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे मावळती. मग रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणच. प्रामुख्यानं तुम्ही विषयाचा त्याग करा. विषयाचा त्याग केला की रागद्वेष जातात. रागद्वेष गेले की ब्रह्मीचं साम्राज्य येतं. विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाश येतील. मग रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. विषयाचा त्याग केला की रागद्वेष नाश पावतात. रागद्वेष नाश पावले की ब्रह्मीचं साम्राज्य येतं, म्हणजे तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून आयुष्यभर तुम्हाला एकच गोष्ट करायची की अहंकार आणि द्वेष. अहंकारातून रागद्वेष, अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, त्यातून संसार बंधन आहे. अहंकार आणि द्वेष, रागद्वेषातला द्वेष, अहंकार आणि द्वेष प्रामुख्यानं तुम्हाला संसार बंधनात बांधतो. तर आयुष्यभर तुम्ही रामनामाची साधना करा. द्वेषही जातो, अहंकारही जातो. रामनामानं काम जातो, क्रोध जातो. या काम क्रोधातून निर्माण होणारा द्वेष जातो, अहंकार जातो. सगळं रामनामानं मरतं. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती करून संसार बंधनात बांधण्यासाठी कारणीभूत प्रामुख्यानं अहंकार आहे. लिंक बघा. अहंकाराने ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, कान आपण पाहिलं ना, कान या ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, त्यातून संसार बंधन. मग तुम्ही अहंकारच मारा ना. अहंकार मेला की ज्ञानेंद्रियाचा विषय भोग नाही, ज्ञानेंद्रियाचा विषय भोग नाही, रागद्वेष नाहीत, रागद्वेष नाही, पुण्यपाप नाही, पुण्यपाप नाही, संसार बंधन नाही. पुण्यपाप संपलं की श्रीगुरु येतो, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून आत्मज्ञान देतो, तुम्हाला अद्वैतात नेऊन ठेवतो, मुक्त करतो, जगत परमात्मा स्वरूप दिसू लागतं. आणि मग प्रामुख्यानं अहंकार मारा. आणि अहंकार रामनामानं मरतो. आणि अहंकार जाणं हीच मुक्ती असते. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती असते. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. आणि म्हणून अहंकार मारा. रामनामानं अहंकार मरतो. अहंकार गेला की मनुष्य मुक्त होतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. आणि अहंकार रामनामाने जातो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. मग निरंतर राम घोका. अहंकार जाईल, काम क्रोध जाईल, द्वेष जाईल, पाप पुण्य जाईल, संसार बंधन जाईल, तुम्ही मुक्त व्हाल.
अर्थात विषयाचा त्याग करा, विषयाचा त्याग करा. आणि विषयाचा त्याग करण्यासाठी तुम्हाला चित्त पांडुरंगाच्या चरणावर स्थिर करावं लागेल. मी बोललो विषयाचा त्याग तेव्हाच होतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. हे काम क्रोध वगैरे हे विषय. काम या शब्दाची व्याख्याच काय? ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तर काम, एक काम झालंच. खऱ्या अर्थानं तो स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा जो काम आहे तो त्वचेच्या स्पर्शात मोडतो. तो काय वेगळा विषय नाही, त्वचेच्या स्पर्शात मोडतो. म्हणून ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. तर रामनामानं सगळंच जात आहे ना. रामनामानं अहंकार जातो, काम जातो, क्रोध जातो, त्यातून ते द्वेषही रागद्वेष जातात, त्यातून निर्माण होणं पाप पुण्य जातं, संसार बंधन जातं. आणि म्हणून विषयाचा त्याग, विषयाचा त्याग म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय टाकणे. विषयाचा त्याग म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय टाकणे. आणि मग जीवनामध्ये प्रामुख्याने तुम्ही विषयाचा त्याग करा. विषय जर जीवनात असतील, अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले, तर तुम्हाला संसार बंधन घडतं. आणि मग ज्ञानोबा बोलतात की विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नासतील. मग रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणची. विषय भोगाय म्हणून रागद्वेष आहे, आणि रागद्वेषामध्ये संसार बंधन आहे. मग विषय टाकले, रागद्वेष गेले, रागद्वेष गेले, संसार बंधन गेलं, तुम्ही मुक्त झाले, ब्रह्मीचं साम्राज्य आलं. मग विषय टाका ना. तर विषय कशाने जातात? रामनामाला जातात. नामे होई जे विरक्त, नामे निर्मळ होई चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होई जे विरक्त, किंवा राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. हे काम क्रोध हेच विषय. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजेच काम. मग काम क्रोध जातात कशाने? राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. राम घो का? जीवनातून विषय निघून जातील, आणि विषय भोगामुळे तर संसार बंधन आहे ना. आणि म्हणून देवा की माझं जीवन विषयरहित व्हावं, माझं जीवन विरक्त व्हावं, माझं जीवन विषय रहित व्हावं, यासाठी माझं चित्त तुझ्या पायावर स्थिर कर. ह्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज लिहितात, असावे म्या सदा विषय विरक्त, असावे म्या विषयी, असावे म्या सदा विषय विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी. देवा माझ्या जीवनात विषयाचा त्याग घडावा, माझ्या जीवनात विरक्ती यावी. पण ती कशी येईल? की माझं चित्त जर तुझ्या पायावर स्थिर झालं तर. अर्थात रामनाम घोकलं तर. भगवंताच्या पायावर चित्त स्थिर करायचं म्हणजे आहे तरी काय? रामनाम घोकायचं. आपण बोलून गेलो, राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. राम घोका. भगवंताच्या पायावर चित्त तुमचं स्थिर होईल, आणि अंतकरणातून विषय निघून जातील. अंतकरणातून विषय निघून जाणं ही विरक्ती आहे. असावे म्या सदा विषयी विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी. देवा माझं चित्त तुझ्या पायावर स्थिर कर. अर्थात माझ्या मुखात हरिनाम स्थिर कर. माझ्या मुखात रामनाम येऊ दे. माझ्या मुखात रामनाम आलं तर रामनामानं काय होतं? राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अहंकार मरेल. अहंकारातून निर्माण होणारे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग अर्थात काम, त्या कामातून निर्माण होणारा क्रोध, त्या क्रोधातून निर्माण होणारा द्वेष, किंवा द्वेषातून निर्माण होणारा क्रोध, त्यातून निर्माण होणारं पाप पुण्य हे सगळं जाईल. कारण ही लिंक आहे, लिंक आहे. अहंकार आतून डुसणी मारतो, तुम्हाला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. मी जसं बोललो की तुमची कोणी निंदा केली, अहंकार म्हणतो बघ तुझी निंदा केली. अहंकारातून डुसणी मारतो बघ, आणि तुम्हाला कानाचा हा निंदापर शब्द भोगायला होतो. तुम्हाला कानाचा निंदापर शब्द भोगायला होतो. तुमचे कान निंदा शब्द भोगतात. ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून समोरच्याबरोबर द्वंद्व, भांडण, मारामारी, हानाहानी, त्यातून पाप, पाप म्हणलं की संसार बंधन. पण प्रामुख्यानं लक्षात ठेवा की तुम्हाला संसारात बांधतंय कोण.
तर मला संसारात बांधतंय कोण? अहंकार, अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषयभोग, त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. ही लिंक आहे, हीच तुम्हाला संसारात बांधते. आणि मग तुकोबा देवाला विनंती करतात की देवा मला अद्वैतात जायचंय. नर नारी बाळे हे सगळे मला नारायण स्वरूप पाहायचेत. अर्थात मला अद्वैतात जायचे, जगत परमात्मा स्वरूप पाहायचंय, अर्थात मला अद्वैतात जायचंय. पण मी अद्वैतात जात असताना कुणीतरी मला आडवं येतं. मी अद्वैतात जाऊ नये म्हणून कुणीतरी आडवं येतं. ते आडवे येणार आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. हे मला अद्वैतात जाऊ देत नाही. का? ते काम, क्रोध म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग आहे. हा काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग आहे. काम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजेच काम. अहंकार मला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला होतो. जसं आपण कानाचं उदाहरण पाहिलं, अहंकार मला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला होतो. कानाचा विषय भोगायला लागला उदाहरणार्थ. सगळे ज्ञानेंद्रिय, पण उदाहरण आपण कानाचं पाहिले. तुमची कोणी निंदा केली आहे, अहंकार ढोसणी मारतो, बघ तुझी निंदा केली. तुमचे कान निंदा शब्द भोगतात. ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून त्याच्याबरोबर द्वंद्व अर्थात भांडण, हाणामारी, शिवीगाळ, त्यातून पाप, पाप म्हणलं की संसार बंधन. मग देवा जगत परमात्मा स्वरूप पाहायचंय, अर्थात मला अद्वैतात जायचंय. पण मी अद्वैतात जात असताना कुणीतरी माझी वाटमारी करते, मला कुणीतरी आडवं येतंय. आणि आडवे येणारे शत्रू आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. हे माझ्या जीवनातून घालव. आणि काम, क्रोध हे भोगणं, हा काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम, अर्थात ते विषय भोग आहेत. मग देवा माझ्या जीवनातून विषय जाऊ दे. आणि विषय तेव्हा जातात की जेव्हा माझं चित्त तुझ्या पायावर स्थिर राहील. आणि आपलं चित्त देवाच्या पायावर स्थिर राहणं म्हणजे मुखानं रामनाम घोकणं. मग तुम्ही मुखानं रामनाम घोका, जीवनातून ज्ञानेंद्रियाचे विषय पळून जातील. अर्थात तुमच्या जीवनातून सगळं जाईल, अहंकार जाईल, काम जाईल, क्रोध जाईल, सगळं जाईल. जीवन पाप पुण्यरहित होईल. जीवन पाप पुण्यरहित झालं की श्रीगुरु शोधत येईल, तुम्हाला अहंब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करेल, आत्मज्ञान देईल, अद्वैतात उभा करेल, जगत परमात्मा स्वरूप दिसू लागेल आणि तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून देवा ही माझी इच्छा आहे की जोपर्यंत जगत परमात्मा स्वरूप दिसत नाही, अर्थात मी अद्वैतात जात नाही, तोपर्यंत मी मुक्त होत नाही. मग मला जगत परमात्मा स्वरूप दिसावं, मी अद्वैतात जावं, मुक्त व्हावं, हे माझं मनोरथ आहे. ते तू पूर्ण कर, त्यासाठी माझ्यावर कृपा कर. हे अभंगाच्या 4थ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत, करोनिया साह्य पूर्वी मनोरथ. करोनिया साह्य पूर्वी मनोरथ, व्हावे कृपावंत तुका म्हणे. देवा मला जगत परमात्मा स्वरूप पाहायचे, अर्थात माझ्या मनाला असं बनव की नर नारी बाळे हे सगळे नारायणच आहेत. माझ्या मनाला असं बनव की नर नारी बाळे हे सगळे नारायणच आहेत, अशा माझ्या मनाचा ठाम निश्चय होऊ दे. तात्पर्य जगात एक पांडुरंगाचं नटलं आहे. पांडुरंगाशिवाय जगात दुसरं काहीच नाही आहे. जगत परमात्मा स्वरूप आहे. मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसण्यासाठी अद्वैतात जावं लागतं. आणि अद्वैतात जात असताना काही शत्रू आडवे येतात. ते शत्रू आहेत काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व. हे शत्रू माझ्या जीवनात येऊ देऊ नकोस. हे शत्रू माझ्या जीवनात आले नाही की मी अद्वैतात जाईल, जगत परमात्मा स्वरूप दिसेल. आणि यालाच विषय त्याग म्हणतात की जे विषय संसारात बांधतात. आणि हे विषय माझ्या जीवनात येऊ नये, त्यासाठी माझं चित्त तुझ्या पायावर स्थिर कर. अर्थात माझ्या मुखात रामनाम स्थिराव. माझ्या मुखात रामनाम स्थिरावलं की माझ्या जीवनातून विषय जातील, मला विरक्ती येईल, मी ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणार नाही. आणि मग आपापच रागद्वेष, पुण्यपाप माझ्या जीवनातून निघून जाईल. श्रीगुरु मला शोधत येईल, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करेल,
आत्मज्ञान देईल, मला अद्वैतात नेईल, मला जगत परमात्मा स्वरूप दिसू लागेल, मी मुक्त होईल, देव होईल, संत होईल. हे माझं मनोरथ आहे देवा. आणि हे माझं मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू माझ्यावर कृपा कर. आणि म्हणतो तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात की करुणीय सहाय्य पूर्वी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणे. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 वाक्यात सारांश. तुकोबाराय म्हणतात नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. नयो कामक्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह. असावे म्या सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पायी. करुणे सहाय्य पूर्वी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणे. तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात की देवा माझ्या मनाला नर नारी बाळे हे सगळे नारायण स्वरूप दिसू दे. खरं पाहता तुकोबारायला याची गरजच नाही हो. तुकोबाराय हे अवतारी संत आहेत. तुकोबाराय जीवनमुक्त आहेत. ज्याला जिवंतपणेच मुक्ती मिळाली तो जीवनमुक्त आहे. तुकोबाराय जीवनमुक्त आहेत. आणि त्यांना मुक्ती पुन्हा पुन्हा मागायची काय गरज आहे. तो हे सगळं मार्गदर्शन आमच्यासाठी आहे. हे आम्ही विसरता कामा नये. जरी तुकोबाराय लिहित असले की नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा, पण हा फोकस आमच्याकडे आहे. आमच्याकडे बोट केले तुकोबारायने की तुम्हाला नर नारी बाळे हे नारायण स्वरूप दिसू द्या. आणि नर नारी बाळे नारायण स्वरूप तेव्हाच दिसतात की जेव्हा तुम्ही अद्वैतात जाता. नर नारी बाळे नारायण स्वरूप दिसणं म्हणजे जगत परमात्मा स्वरूप दिसणं. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं हे अद्वैत आहे. अर्थात तुम्ही जेव्हा अद्वैतात जाल तेव्हाच मुक्त व्हाल, अन्यथा नाही. म्हणून तुकोबाराय आम्हाला इशारा करतायत की तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पहा. जगत परमात्मा स्वरूप पाहिलं म्हणजे तुम्ही अद्वैतात उभे राहिले. आणि जो अद्वैतात उभा राहतो तोच मुक्त होतो, तोच देव होतो, तोच संत होतो. आणि म्हणून तुकोबारायने इतर एक पुष्कळ अभंगात आम्हाला इशारे केलेत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रामा मंगळ. जगात विष्णुमय आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ज्ञानोबाराय हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. या दोन्ही महासंतानं आम्हाला ठिकठिकाणी आपल्या वाङ्मयातून इशारे केलेत की जगत परमात्मा स्वरूपच आहे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोची. का बीजाची झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू तसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. हे जग म्हणजे का पांडुरंगाचाच विस्तार आहे. जगत विष्णुमय आहे. हे जगत तुम्ही विष्णुमय पहा. जगत परमात्मा स्वरूप पहा. जोपर्यंत तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पाहत नाही तोपर्यंत तुम्ही अद्वैतात नाही. जोपर्यंत अद्वैतात नाही तोपर्यंत मुक्ती नाही आहे. जग जगरूपानं पाहणं हे द्वैत आहे. आणि द्वैत तुम्हाला संसारात बांधतं. जग जगरूपानं पाहणं हे द्वैत संसारात बांधतं. आणि जग देवरूपानं पाहणं हे अद्वैत तुम्हाला देव बनवतं, मुक्ती देतं. मग संसार बंधनातून सुटायचं तर जगत परमात्मा स्वरूप पाहावं लागतं. आणि जोपर्यंत सर्वत्र परमात्मा दर्शन घडत नाही, अर्थात तुम्ही अद्वैतात जात नाहीत, तोपर्यंत तुम्ही मुक्तच होत नाहीत. का द्वैत म्हणजे मी देह आणि देह संबंधीने माझं हे द्वैत आहे. तू वेगळा मी वेगळा हे द्वैत आहे. हां मी तू आलं, मी तू पण राहू दे दुरी हेच अद्वैत आहे. जिथं मी तू आहे तिथं द्वैत आहे. आणि जिथं मी तू पण राहू दे दुरी हे अद्वैत आहे. जगात दोन नावाची गोष्टच नाही, जगात एकच आहे आणि तो पांडुरंग आहे. तुमच्या मनात असा संकल्प उठला
की जगात दोन गोष्टी आहेत, मी वेगळा समोरचा वेगळा, मी वेगळा देव वेगळा, मी वेगळा देव वेगळा. हे द्वैत आहे, द्वैत संसारात बांधतं. तुम्ही किती भक्ती करा, किती नामस्मरण घ्या, काही करा, जोपर्यंत तुमच्या मनात भेद आहे, द्वैत आहे, तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाही, देव नाही. तुम्हाला अद्वैतात जावंच लागतं, अद्वैतात जावंच लागतं. आणि ज्या दिवशी अद्वैतात जाल तेव्हाच तुम्हाला सर्वत्र परमात्मा दर्शन घडतं आणि तुम्ही मुक्त होता. द्वैतात असाल तर परमात्मा दर्शन घडतच नाही सर्वत्र. तुम्हाला जग जगरूपानंच दिसतं. द्वैतात आहात तर जग जगरूपानं दिसेल, अद्वैतात गेला तरच जग देवरूपानं दिसेल. आणि जेव्हा अद्वैतात जाल तरच मुक्त व्हाल. आणि म्हणूनच करुणा भागतात तुकोबारा देवाकडं, आमच्यासाठी इथे तुकोबारा देवाकडं मागणं मागतात की देवा, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. देवा माझं मन असं कर, माझ्या मनाची ही भावना होऊ दे काय, की नर नारी बाळे हे सगळे नारायणच आहेत, अशी माझ्या मनाची भावना होऊ दे. माझ्या मनाला असं वाटू दे निश्चित रूपानं की नर नारी बाळे हे सगळे नारायणच आहेत. याचा सरळ अर्थ आहे की देवा मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. देवा मला जगत परमात्मा स्वरूप दिसू दे. कारण जगत परमात्मा स्वरूप दिसलं तरच तुम्हाला मुक्ती आहे. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसण्यासाठी अद्वैतात जावं लागतं. जोपर्यंत द्वैतात आहेत तोपर्यंत जगत परमात्मा स्वरूप दिसू शकत नाही. तुम्ही अद्वैतात गेले तरच तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसतं. आणि मग तुम्ही जेव्हा अद्वैतात जाल, जेव्हा जगत परमात्मा स्वरूप दिसेल, तेव्हा तुम्ही मुक्त होता. कारण आत्मज्ञान या शब्दाची व्याख्याच अशी की मी आत्मा नसून देह आहे. जगत मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे. जगत मिथ्या आहे याचा अर्थ इथं जग नाही, इथं देवच आहे, म्हणून जगत मिथ्या आहे. अज्ञान काय, जगत सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं. जगत सत्य आहे, मी देह संबंधीने माझं, हे अज्ञान आहे. आणि जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे. जगत मिथ्या आहे म्हणजे जगत परमात्मा आहे, ही भावना यावी. आणि मी देह नसून आत्मा आहे, आणि मग मी आत्मा आहे तर आत्मा विश्वव्यापी आहे. मग आत्मा विश्वव्यापी आणि मी तर आत्मा आहे, मग आत्म्याच्या रूपाने मीच विश्व व्यापले. जगातील दगड माती पशु पक्षी झाड झुडपं सगळं मी बनलोय. किंबहुना चराचर आपणची झाला, किंबहुना चराचर आपणची झाला. ही अवस्था जीवनात येणे म्हणजे अद्वैत. आणि अद्वैत जीवनात आलं तर जगत परमात्मा स्वरूप दिसतं आणि तुम्ही मुक्त होता. कारण जोपर्यंत दोन आहेत तोपर्यंत मुक्तीच नसते. इथं एकच आहे तरच मुक्ती आहे, आणि ते एक आहे परमात्मा. आणि मग आत्मज्ञान होणं या शब्दाची सरळ व्याख्या आहे की जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे असा बुद्धीचा निश्चय. मग मी देह नसून आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे, आणि मी आत्मा आहे याचा अर्थ मी विश्व व्यापले, जगात मीच नटलोय. आणि म्हणून लक्षात घ्या की नाथ महाराजाच्या अंगावर पटान थुंकला 108 वेळा. नाथ महाराजांना गंगास्नान करून यावं तो पण पटानानं तोंडात थुंका जमा करावा. नाथ महाराज विशीत आले की पटानं पचकन थुकावं आणि घाण घाण बोलावं. नाथ महाराज शब्दही बोलत नव्हते, चुपचाप माघारी जायचे. पुन्हा गंगास्नान करावं, परत यावं, पटानानं पुन्हा थुका जमा करावं, नाथ महाराजांच्या अंगावर थुकावून पुन्हा घाण घाण बोलावं. पठाणाच्या तोंडातला थुका संपला, थुका संपला, पठाण कंटाळा, नाथ महाराज कंटाळे नाही. का? नाथ महाराज अद्वैतात जगत होते. एवढं घाण बोलून अंगावर थुकूनही नाथ महाराजाला क्रोध येत नव्हता का? याचं कारण हे की पठाण नाथाच्या अंगावर थुंकतच नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. ही नाथाची नजर आहे. आमची नजर काय की पठाण नाथाच्या अंगावर थुंकत होता, ही आमची नजर आहे. पण नाथ महाराजची नजर काय
की पठाण नाथ महाराजांच्या अंगावर थुंकत नव्हता, नाथ महाराजच नाथ महाराजांच्या अंगावर थुंकत होते. ही नाथाची नरज आहे, ही नाथांची नजर आहे. का तर नाथानं विश्व व्यापलं होतं. नाथ आत्मा बनले होते, आत्मा विश्वव्यापी, नाथानं विश्व व्यापलं होतं. मग नाथानं विश्व व्यापलंय म्हणजे नाथ पठाणही बनले होते. मग नाथही नाथ आणि पठाणही नाथ. तर एक अर्थानं पठाण नाथाच्या अंगावर थुंकत नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. ही नाथ महाराजाची अद्वैतातली नजर आहे. कारण इथं दोन नाही, इथं एकच आहे. मी पांडुरंग आहे, पांडुरंग विश्वव्यापी आहे. म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू मी बनलोय, किंबहुना चराचर आपणची झाला. मग नाथ जगातली प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू बनलेत, तर नाथ पठाणही बनले ना. मग नाथाच्या नजरेत पठाण नाथाच्या अंगावर थुंकतच नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. हे अद्वैत आहे. आणि अशा अद्वैतात गेल्यानंतर नर नारी बाळे सगळे नारायण दिसतात. का तुम्हीच नारायण झाले असतात. अद्वैतात गेले म्हणजे तुम्ही नारायण झाले. जगात नारायण नटला आणि तो नारायण तुम्ही बनलेत. म्हणजे सर्वत्र नारायण नटला आणि ते सर्वत्र भगवत दर्शन घडत असतं. मी आत्मा आहे, मी देव आहे आणि देव विश्वव्यापी आहे. याचा अर्थ मीच विश्वव्यापले. म्हणून जगातली सजीव निर्जीव चराचर तुम्ही बनलेले असतात, तुम्हीच. आणि मग आता आपला थुका आपल्याच अंगावर पडला, समोरचा आपल्या अंगावर थुकला तर राग येईल. पण आपलाच थुका आपल्या अंगावर पडला तर कसा राग येईल. बोलताना सहज थुका पडतो आपल्या हातावर, बोलताना राग येतो का नाही. समोरच्याचा थुका आपल्या अंगावर पडला तर राग येतो, आपला थुका आपल्या अंगावर पडला तर राग येत नाही. तसं नाथाचाच थुका नाथाच्या अंगावर पडत होता, कारण नाथ पठाण बनले होते, नाथ संत होते, नाथ चराचर बनले होते. मग नाथाला क्रोध याचा संबंधच काय. शिवाय पठाण घाण घाण बोलत होता. नाथांना स्तुती केल्याने आनंद होत नव्हता, मग निंदा केल्याने दुःख होत नव्हतं. तुम्ही स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होत नाही. मानाने आनंदू नका, अपमानाने दुःख होत नाही. मानाने आनंद झाला तर अपमानाने दुःख होतं, स्तुतीने आनंद झाला तर निंदेने दुःख होतं. नाथ महाराजांना स्तुतीने आनंद होत नव्हता, म्हणून निंदेने दुःख होत नव्हतं. आणि हे विषयातीत जीवन असतं, विषयातीत. आणि हे विषय त्यागायचे. तुकोबारा हीच विनंती करतात, असाव्या म्या सदा विषयी विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी. देवा माझ्या जीवनातून विषय जाऊ दे. रामनामाना विषय जातात. देवा नर नारी बाळे सगळे माझ्या मनाला नारायण स्वरूप दिसू दे, जगत परमात्मा स्वरूप दिसू दे मला. आणि जगत परमात्मा स्वरूप तेव्हा दिसतं जेव्हा तुम्ही अद्वैतात जाता. पण मला अद्वैतात जायचं देवा. अद्वैतात जात असताना कोणतरी माझी वाटमारी करते, मला कोणतरी अद्वैतात जाऊ देत नाही, कोणतरी आडवं येतं आहे. कोण आडवं येतं आहे. तर काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व हे माझ्या जीवनातून घालव. आणि काम म्हणजे काय, धनेंद्रियाचा विषय भोग. अर्थात विषयच तुम्हाला आडवे येतात का, तर अहंकार ढुसणी मारतो आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. त्या विषय भोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. कारण पुण्यपाप पदरी तर श्रीगुरू येत नाही. पुण्यपाप असेल तर पुढचा जन्म धरावा लागतो, अगा कर्मे जीवरावे. आणि मग भगवंताकडे विनंती, माझ्या जीवनातून विषय जाऊ दे ज्ञानेंद्रियाचे. मुखात रामनाम धारण केले, देवा तुझ्या पायावर माझं चित्त स्थिरावू दे. अर्थात मुखात रामनाम मला धारण करू दे. रामनाम मुखात धारण केलं, जीवनातून विषय गेले ज्ञानेंद्रियाचे, ज्ञानेंद्रियाचे विषय गेले, सोबत अहंकारही मेला. मग तुमची कुणी निंदा केली तर अहंकार मेलाय, आतून कुणी डुसणी मारत नाही, तुमचा कान निंदा शब्द भोगत नाही. निंदा नाही, निंदा शब्द भोगला नाही म्हणून द्वेष नाही, द्वेष नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून द्वंद्व नाही. अर्थात गलीचे वर्तन नाही, हाणामारी नाही, शिवीगाळ नाही, पाप नाही, पाप नाही म्हणून संसार बंधन नाही. श्रीगुरू येतो, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं सेवन करतो का जीवन पाप पुण्यरहित झाले, तुम्हाला आत्मज्ञान देतो. आत्मज्ञान झाले तुम्ही अद्वैतात जाता, अद्वैतात गेले सर्वत्र परमात्म दर्शन घडतं, तुम्ही मुक्त होता, जीवन सफल होतं. आणि म्हणून उभ्या आयुष्यात आम्हाला करायचं काय, तर ज्ञानेंद्रियाचे विषय जिंकायचे, गलीचे कर्म करायचे नाही, नित्यनैमित्तिक चांगली कर्म करायची, निषिद्ध कर्म टाकायची, काम्य कर्मही टाकायची, नित्यनैमित्तिक कर्म करायची आणि ती देवाची पूजा म्हणून करायची, ती देवाला अर्पण करायचं. जीवन पाप पुण्य रहित होतं. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागायचे, जीवन पाप पुण्य रहित होतं, जीवन पाप पुण्य रहित होतं. जीवन पाप पुण्य रहित झालं की श्रीगुरू शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो, तुम्हाला आत्मज्ञान देतो, अद्वैतात नेऊन उभा करतो, जगत परमात्मा स्वरूप दिसतं. आणि तेच जगत तुकोबाराला परमात्मा स्वरूप पाहायचं आहे आणि मुक्त व्हायचं आहे.
देव व्हायचे, संत व्हायचे, मन देवाकडे विनंती, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.